डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. जे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड असतात, म्हणजे त्याचं वाटप कसं केलेलं असतं. तर बोर नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी ॲटॉमिक मॉडेल केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे शोधून काढलं, म्हणून त्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेल असं म्हणतात. तर ते काय म्हणाले की सगळ्यात मध्यावर न्यूक्लियस असतो आणि तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स असे शेलमध्ये ऑर्बिटमध्ये फिरत असतात, रिव्हॉल्व होत असतात. आणि त्या शेल्सना त्यांनी नंबर दिले 1, 2, 3, 4 असे 7, 1 to 7. आणि त्याचप्रमाणे त्यांना अल्फाबेटनी पण ॲड्रेस करतात, KLMN. आता त्यांचा रूल काय आहे की प्रत्येक शेलमध्ये 2n² इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे मॅक्झिमम 2n² इलेक्ट्रॉन्स राहणार. जे आता पहिली शेल n = 1 म्हणजे के शेल, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील? 2 × 1² म्हणजे 2. म्हणजे के शेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती गोल गोल फिरतील, रिव्हॉल्व होतील? 2. त्याच्यानंतरची शेल एल शेल, तर मग त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? 2 × n² म्हणजे 2² म्हणजे 2 × 4 म्हणजे मॅक्झिमम एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहू शकतील. अशा रीतीने प्रत्येक शेलमध्ये काहीतरी मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ॲज मॅग्निट्यूड ऑफ एन इन्क्रीजेस, जशी एनची मॅग्निट्यूड इन्क्रीज होत राहते, इलेक्ट्रॉनची एनर्जी पण त्या शेलमधली इन्क्रीज होते. ते वाचूया. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट्स कॉल्ड एज स्टेबल शेल. इलेक्ट्रॉन्स कसे गोल गोल फिरतात? सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे गोल पाथवरती फिरतात अँड कॉल्ड एज स्टेबल शेल्स. दीज शेल्स हॅव डेफिनेट एनर्जी. प्रत्येकाकडे काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी असते, शक्ती असते. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड अ फर्स्ट शेल. सगळ्यात जवळची न्यूक्लियसची शेल असते त्याला 1 म्हणतात. म्हणजे अशा रीतीने 1, 2, 3, 4 सुरू होतं, किंवा त्याला के म्हणतात. द सिम्बल एन इज यूज्ड फॉर ऑर्डिनल नंबर ऑफ अ शेल. The shells are referred by symbols K, L, M, N corresponding to ordinal numbers n = 1, 2, 3, 4. The maximum number of electrons in a shell is obtained by the formula 2n². As the magnitude of n increases, the energy of an electron in that shell increases, where n is the shell number. म्हणजे जसा एनची मॅग्निट्यूड इन्क्रीज होते तशी त्या इलेक्ट्रॉनची मॅग्निट्यूड इन्क्रीज होते. म्हणजे थोडक्यात काय, 3 नंबरचे इलेक्ट्रॉन असतील आणि 4 नंबरचे इलेक्ट्रॉन असतील, तर 4 नंबरच्या इलेक्ट्रॉन्समध्ये 4 नंबरमधल्या शेलमधल्या इलेक्ट्रॉन्समध्ये 3 नंबरच्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा जास्त एनर्जी असणार. ॲटमच्या संबंधात अजून एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट म्हणजे व्हॅलन्सी. तर आता ते हायड्रोजन ॲटमच्या आधारे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही हायड्रोजन ॲटम बघितलात ना, तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे आणि बाहेर एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. तर तुम्हाला माहिती आहे का, ही बाहेरची शेल आहे के शेल, ती कम्प्लीट व्हायला 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. त्यामुळे हा हायड्रोजन ॲटम आहे ना, तो जरासा अनस्टेबल होतो. तर हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय झाला? 1 झाला. नंतर ॲटॉमिक मास नंबर सुद्धा 1, कारण ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाहीच आहे. आता हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 म्हणजे काय? हायड्रोजनची दुसऱ्या ॲटम बरोबर कंबाईन करण्याची पॉवर, त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. आता हा दुसऱ्या ॲटम बरोबर हा ॲटम का कंबाईन होईल? कारण त्याला ही जी बाहेरची शेल आहे, के शेल आहे, ती त्याला कम्प्लीट करायचं आहे, त्याचं डुप्लेट करायचं आहे, म्हणजे ही ती कम्प्लीट होऊ शकते. आता 3 प्रकारे ते होण्यासारखं आहे. एक म्हणजे तो दुसऱ्या कुठल्या तरी ॲटम बरोबर चिकटून त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन कोव्हॅलंट बॉन्ड करू शकतो, म्हणजे इट कॅन शेअर द इलेक्ट्रॉन. किंवा त्याचा हा इकडचा इलेक्ट्रॉन आहे ना, तो उडवून लावू शकतो आणि लूज अन इलेक्ट्रॉन, म्हणजे हायड्रोजन, हा हायड्रोजन ॲटम काय होईल? H+ होईल, कारण त्याचा इलेक्ट्रॉन गेल्यामुळे काय होईल? प्रोटॉन त्याच्यामध्ये राहिल्यामुळे त्याला H+ होऊन कटायन होईल. किंवा
ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याचं तरी इलेक्ट्रॉन बॉरो करून ही के शेल आहे तो ती कंप्लीट ड्युप्लेट करू शकेल. तर सो हायड्रोजन कॅन शेअर अ इलेक्ट्रॉन फॉर्म अ कोव्हॅलंट बॉन्ड, म्हणजे कोणाबरोबर तरी इलेक्ट्रॉन शेअर करून इकडे तो स्टेबल होऊ शकेल, किंवा एक इलेक्ट्रॉन लूज करू शकेल किंवा एक इलेक्ट्रॉन गेन करू शकेल. तर त्यात ह्या सगळ्या कॉम्बिनेशनसाठी एक इलेक्ट्रॉन सगळ्या ह्या गोष्टी करतोय, म्हणून आपण त्याची व्हॅलन्सी 1 असं आपण म्हणतो. तर आता व्हॅलन्सी म्हणजे काय ते बघूया. व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट. इट represents the number of electrons an atom must lose by forming cation. तिकडे बघितलं तो बाहेरचा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे तो निघून जातो, म्हणजे आणि मग तो हायड्रोजन काय होतो, पॉझिटिव्ह चार्जवाला H+ होतो, त्याला कटायन म्हणतात. और गेन गेन अन इलेक्ट्रॉन म्हणजे एक नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळे बाहेरची स्टेबल होते गोष्ट. आणखीन 2 इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे तो हायड्रोजन H- होतो आणि तो अनायन होतो. और शेअर टू अचीव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, शेअर कसं करणं, शेअर करणं इलेक्ट्रॉन म्हणजे काय, कोव्हॅलंट बॉन्ड करून. टिपिकली 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स known as octet rule or 2 for the first shell is called a duplet rule. म्हणजे जर हायड्रोजन आता एक शेलवालाच इलेक्ट्रॉन आहे, सॉरी एक शेलवालाच ॲटम आहे, त्यामुळे तो स्टेबल होण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉन्स लागणार, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. The valency of an element is determined by number of electrons present in the outermost shell of its atoms. तर व्हॅलन्सीचा जो आकडा आहे तो आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या मदतीने व्हॅलन्सी डिटर्मिन होते. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असला म्हणजे व्हॅलन्सी एकच असली पाहिजे नाही. आता इकडे व्हॅलन्सी आणि एक इलेक्ट्रॉन सेम आहे, पण आउटरमोस्ट शेलच्या मदतीने कॉम्बिनेशन कसं होऊ शकतं त्यांनी ती व्हॅलन्सी डिटर्मिन होते. तर दुसरं तुम्ही बघूया, हेलियमचं तुम्ही बघितलं ना, हेलियमच्या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2 प्रोटॉन्स आहेत, त्यामुळे डुप्लेट कम्प्लीट आहे, म्हणून हेलियम हा नोबल गॅस आहे आणि नोबल गॅसची व्हॅलन्सी 0 असते. त्याचप्रमाणे तुम्ही निऑन बघितलात ना, तर त्याच्या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणखीन त्याच्या सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2-8 असं त्याचं कॉन्फिगरेशन आहे. तर त्यामुळे ऑक्टेट कम्प्लीट झालंय आणि त्याची व्हॅलन्सी 0 आहे. म्हणजे नोबल गॅसेसची व्हॅलन्सी नेहमी 0 असते. एकंदरीत आपल्याला 20 एलिमेंट्स व्यवस्थित स्टडी करायचे म्हणजे त्यांचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंतर त्यांची व्हॅलन्सी, हे सगळं लक्षात ठेवायचंय. तर आता हायड्रोजन बघितलं आपण, एलिमेंट ऑफ फर्स्ट पिरियड आहे. आता दुसरा एलिमेंट ऑफ फर्स्ट पिरियड आहे हेलियम. त्याचं कॉन्फिगरेशन मध्ये 2 लिहिलेलं आहे, म्हणजे के शेलमध्ये एकच शेल आहे त्याला, आणखीन के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स 2 प्रोटॉन, म्हणून ॲटॉमिक नंबर झाला Z=2. ॲटॉमिक मास नंबर झाला नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, म्हणून 2 + 2 4. आता ही बाहेरची आउटर शेल कम्प्लीट आहे, म्हणजे हेलियम ड्युप्लेट इज कम्प्लीट. इट इज अ नोबल गॅस, म्हणून त्याची व्हॅलन्सी 0 आहे, त्याला कोणाशी कंबाईन होण्याची गरजच नाही मिळी. तर एलिमेंट्स ऑफ सेकंड पिरियड मध्ये आपण लिथियमला बघूया. लिथियमचं कॉन्फिगरेशन काय, 2-1, म्हणजे 3 प्रोटॉन्स आणि 3 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या शेलमध्ये के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि एल शेलमध्ये एकच आहे, त्यामुळे हा अनस्टेबल झालाय, कारण एल शेलमध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन्स लागतात ऑक्टेट कम्प्लीट व्हायला. तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर Z3 आहे, मास नंबर 3 + 4 7, आणि हा आता स्टेबल होण्यासाठी काय करेल, हा इलेक्ट्रॉन उडवून लावेल, म्हणून लिथियम लुझेस अन इलेक्ट्रॉन अँड लिथियम कॅन बी Li+ अँड कॅन बिकम अ कटायन. म्हणून लिथियमची व्हॅलन्सी
1 आहे, कारण तो एक त्याचा इलेक्ट्रॉन उडवून लावून कॉम्बाईन होणार आहे. तर एलिमेंट्स ऑफ सेकंड पिरियड मधले हे दोन आणखीन महत्वाचे एलिमेंट्स आहेत. बेरिलियम 2-2 कॉम्बिनेशन आहे, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या शेलमध्ये 2 आणि नेक्स्ट शेलमध्ये 2, एल शेलमध्ये 2. आणि न्यूट्रॉन्स 5 आहेत, 4 प्रोटॉन्स 5 न्यूट्रॉन्स, म्हणजे मास नंबर 9 झाला. व्हॅलन्सी किती झाली? हे 2 इलेक्ट्रॉन्स तो उडवून टाकणार आणि स्टेबल होण्याचा प्रयत्न करणार. म्हणून अ डायव्हॅलंट कटायन इज फॉर्म्ड व्हेन बेरिलियम ॲटम लुजेस इट्स 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स Be2+. आता हे कसं काय होतंय ना, हे नेहमी सगळ्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. व्हॅलन्सी 2, व्हॅलन्सी आली कशी ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बोरॉन 2-3. ओके, पहिल्या शेलमध्ये के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. दुसऱ्या शेलमध्ये एल शेलमध्ये टोटल 8 हवे असतात, पण इकडे 3च इलेक्ट्रॉन आहेत. तर तो काय करतो, हा 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी शेअर करतो ते 3 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याची व्हॅलन्सी 3 होते. ॲटॉमिक नंबर नॅचरली 5 आणि मास नंबर काय, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती आहेत, 11. 5 + 6 11. नंतर सेकंड पिरियड मधले हे 3 अतिशय महत्वाचे एलिमेंट्स आहेत. कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बन काय, 2-4, म्हणजे ॲटॉमिक नंबर किती झाला, 2 + 4 6. ॲटॉमिक मास नंबर काय झाला, 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स, म्हणजे 12. तर आउटर शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याची हे 4 इलेक्ट्रॉन्स तो स्टेबल व्हायला कसा वापरतो, 4 इलेक्ट्रॉन्स कोव्हॅलंट बॉन्ड शेअर करतो तो आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी 4 आहे, 4 आहे. द नायट्रोजन 2-5, म्हणजे ॲटॉमिक नंबर 2 + 5 7, Z=7. नायट्रोजनमध्ये 7 न्यूट्रॉन्स आहेत, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर झाला 7 + 7 14. आता सेकंड शेलमध्ये 5 ॲटम्स आहेत, तर तो काय करतो, 3 आहेत ते बाहेरच्या ॲटम कडून घेऊन ह्याचे 5 ॲटम शेअर करतो आणि तो कोव्हॅलंट बॉन्ड्स करतो, किंवा तो 3 इलेक्ट्रॉन्स कोणाकडून तरी घेतो आणखीन, or it can get 3 electrons by forming nitride anion 3-. ऑक्सिजन किती आहे, 2-6, म्हणजे काय झालं, ॲटॉमिक नंबर 8 झाला. ॲटॉमिक मास नंबर काय, 8 प्रोटॉन्स 8 न्यूट्रॉन्स 16. तर बाहेरच्या शेलमध्ये किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याला 2 आणखीन हवेत स्टेबल व्हायला, म्हणजे व्हॅलन्सी किती झाली, 2. तर ती कशा रीतीने तो करेल, ऑक्सिजन विल शेअर 2 इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड, किंवा इट कॅन गेन 2 इलेक्ट्रॉन्स फॉर्मिंग ऑक्साइड अनायन O2-. एलिमेंट्स ऑफ सेकंड पिरियड मध्ये आणखीन 2 एलिमेंट्स आहेत, फ्लोरीन आणि निऑन. फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन आहे 2-7, म्हणजे ॲटॉमिक नंबर झाला Z=9. मास नंबर किती झाला, 9 आणि 10, 9 प्रोटॉन्स आणि 10 न्यूट्रॉन्स, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर A झाला 19. तर बाहेरच्या शेलमध्ये फ्लोरीनच्या 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याला ऑक्टेट कम्प्लीट व्हायला एकच लागतो, म्हणजे फ्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे. फ्लोरीन विल शेअर 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड्स, और इट विल गेन 1 इलेक्ट्रॉन, कोणाकडून तरी एक इलेक्ट्रॉन गेन करेल बाय फॉर्मिंग फ्लोराईड अनायन Fl1-. आता निऑन 2-8, म्हणजे ॲटॉमिक नंबर Z10 झाला. मास नंबर काय, 10 प्रोटॉन्स 10 न्यूट्रॉन्स, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर 20 झाला. तर के शेलमध्ये 2 आहे, कम्प्लीट आहे. एल शेलमध्ये 8 आहे, ती देखील कम्प्लीट आहे, म्हणजे हा स्टेबल ॲटम आहे, त्याला काही कोणाबरोबर कंबाईनच व्हायचं नाही, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 0 आहे. निऑन्स ऑक्टेट इज कम्प्लीट, इट इज अ नोबल गॅस. तर आता हे 10 आपण इम्पॉर्टंट एलिमेंट्स बघितले. फर्स्ट पिरियड किंवा फर्स्ट रो, तिकडे हेलियम होता आणि हायड्रोजन होता. सेकंड रो मध्ये कोण कोण होते, लिथियम होता,
बेरिलियम होता, बोरॉन होता, कार्बन होता, नायट्रोजन होता, ऑक्सिजन होता, फ्लोरीन होता आणि निऑन होता. आता त्यांच्या व्हॅलन्सीज काय आहेत? इथून वरतून खाली व्हॅलन्सीज बघायच्या. हायड्रोजनची आणि लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, इथपर्यंत बघा 1 2 3 4 होतं आणि नंतर 4 झाल्यानंतर 3 2 1 होऊन 0 होतं. मग नायट्रोजनची 3, ऑक्सिजनची 2, फ्लोरीनची 1 आणि निऑन आणि हेलियमची 0. अशा रीतीने हे 10 इम्पॉर्टंट एलिमेंट्स तुम्ही लक्षात घ्या. तसेच आणखीन 10 आहेत, त्याचा आपण नंतर व्हिडिओ बघूया.